नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत उडदाच्या पापडाची अगदी झटपट म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारी भेळ किंवा चाट। आणि ही भेळ इतकी टेस्टी बनते की मला खात्री आहे तुम्ही एकदा बनवल्यानंतर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल। अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी चटपटीत अशी ही भेळ बनते। असं जर आपण साधं मुलांना पापड भाजून दिला तर मुलं खायला कधीच हो म्हणत नाही, त्यांना ते आवडणार नाही। पण तुम्ही या पद्धतीने त्यांना भेळ बनवून द्या, ते नक्कीच आवडीने खातील। तुम्ही नाश्त्याला सुद्धा ही भेळ बनवू शकता किंवा टिफिनला द्यायला सुद्धा बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू, पण त्याआधी माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बनवूया 5 मिनिटाच्या आत तयार होणारी चटपटीत भेळ। चाट बनवण्यासाठी हे घेतले आहेत मी उडदाचे पापड। हे पापड घेतले मी 5, 4 किंवा 5 पापड घ्या, किंवा तुम्हाला खूप जास्त बनवायची असेल तर जास्त घ्या। मुगाचे पापड सुद्धा तुम्ही घेऊ शकता। गॅसवर एक पॅन तापायला ठेवलं मी, त्यात टाकते मी हे साजूक तूप। थोडंसं तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे पापड भाजू शकता, किंवा तुम्हाला पॅनवर नसेल करायचं तर तुम्ही याला डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या, किंवा मायक्रोवेव्ह मध्ये केलं तरी चालतं। यात टाकला मी पापड। आता हा पापड छान भाजून घ्यायचा आपल्याला, थोडंसं प्रेस करून भाजून घ्यायचं याला। एकदा पॅन तापलं की याला भाजायला वेळ लागत नाही। आता बघा पॅन तापला, त्याच्यामुळे आता हा छान भाजला जाईल। दोनही बाजूनी याला मस्त भाजून घ्या, अगदी छान गोल्डन। पापड मात्र कच्चा ठेवू नका, कारण कच्चा जर पापड ठेवला तर मग तो दातामध्ये चिपकतो खाताना। बघा हा पापड मी सगळीकडनं प्रेस करून अगदी व्यवस्थित भाजून घेतला। तुम्ही तूप तेल सुद्धा टाकून भाजू शकता। आता मी याच पद्धतीने बाकीचे सर्व 4ही पापड भाजून घेते। आणि प्रत्येक पापड भाजताना मात्र अगदी थोडं थोडं तूप मात्र नक्की टाका। हा दुसरा पापड आहे। हे सर्व 5 पापड आता भाजून झाले। गॅस मी बंद केलेला आहे। आता याला मी एका साईडला काढून घेते। याच पॅन मध्ये टाकायचं अगदी थोडंसं तूप। त्यात टाकते मी हे थोडेसे भाजून साल काढलेले शेंगदाणे। याला आता आपण थोडंसं तुपामध्ये फ्राय करून घेऊ, म्हणजे छान टेस्ट येते। शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। शेंगदाणे पण आता बघू शकाल आपण छान गोल्डन झाले आणि हे थंड होऊन क्रिस्पी होतील। याला पॅन मधून बाहेर काढून घ्यायचं एका डिश मध्ये, कारण हे पॅन मध्ये राहील तर मग जास्त लाल होईल। हे एक बाउल घेतला मी। आता त्यात आपण ह्या पापडाचे मीडियम साईजचे पीस करायचे, तुकडे करायचे। याचा खूप बारीक असा चुरा करू नका, थोडे मीडियम साईजचेच तुकडे ठेवा। या पापडामध्ये आता टाकते मी आपण हे तळून ठेवलेले तुपामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे। हा एक छोटा बारीक चिरलेला कांदा मीडियम साईजचा, थोडी बारीक कापलेली काकडी, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची। मी एकच का घेतली कारण ही मिरची खूप तिखट आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट सुद्धा टाकायचे। अर्धा टीस्पून लाल तिखट, जे आपण रोज वापरतो ते। हे तिखट जास्त तिखट आहे, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। अर्धा टीस्पूनला थोडीशी कमी भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला। चाट मसाला मात्र नक्की टाका, कारण याच्यामुळे छान टेस्ट येते। थोडंसं काळं मीठ, अर्धा टीस्पून नाही, पाव टीस्पून समजा। चवीनुसार साधं मीठ टाका, कारण पापड सुद्धा खारट असतात आणि आपण काळं मीठ पण टाकलंय, त्याच्यामुळे साधं मीठ टाकताना तुम्ही सांभाळून टाका। थोडीशी फ्रेश कोथिंबीर, थोडीशी बारीक शेव, आणि आता सर्वात शेवटी टाकायचा थोडासा लिंबाचा रस, म्हणजे 1 टीस्पून रस निघाला पाहिजे एवढा लिंबू घ्यायचा। यात टोमॅटो सुद्धा घालायचे आहे। टोमॅटो मी सांगते तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाहीतर नका टाकू, पण टोमॅटो घाला। काही टोमॅटो टाकल्यानंतर पापड काही खूप नरम वगैरे असं होत नाही। टोमॅटो कापताना मात्र एक लक्षात ठेवा की टोमॅटोतला पल्प आणि बिया काढून टाका। आणि ही भेळ बनवताना आपण काय करतो, ही चाट बनवताना ही जेवतानाच बनवायची वेळेवर, म्हणजे मग पापड नरम पडत नाहीत। हा घेतला आहे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो, पल्प काढून बारीक चिरलेला।
आता हे सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार झाली आपली चटपटीत अशी भेळ म्हणा, चाट म्हणा, काहीही म्हणू शकता. याच्यावर एक डिश ठेवायची आणि याला मग नंतर असं हलवून घ्यायचं, म्हणजे हे छान व्यवस्थित मिक्स होते. चला आता याला डिशमध्ये आपण सर्व करूया. तयार झालं. याला तुम्ही थोडंसं शेव आणि पुन्हा कोथिंबीर टाकून वरून थोडं डेकोरेट करा. मुलं तर अगदी बघूनच खुश होतील. तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा झटपट होणाऱ्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.